नमस्कार, कुक विथ एमूमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी करते उन्हाळी वाळवणातले उपासाचे तिप्पट फुलणारे हलके फुलके तेलकट नसणारे साबुदाणा पळी पापड. हे साबुदाणा पळी पापड करायला सोपे, खायला तोंडात विरघळणारे, एकदम स्वादिष्ट. मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करू. साबुदाणा पापड्यासाठी इथं मी 2 ग्लास साबुदाणा घेतलाय. वजनाने तो अर्धा किलो आहे. हा पहिला ग्लास, हा दुसरा ग्लास. ग्लासने एवढ्यासाठी मोजून घेतलाय की साबुदाणा शिजवताना या ग्लासने पाणी मोजून घ्यायचं आहे. साबुदाणा घेताना मी निवडून तो चाळणीने चाळून घेतलाय. ते चाळल्यामुळं त्याच्यातली पीठ आणि बारीक कणी असेल ती खाली पडते. साबुदाणा पापडे मी उद्या सकाळी करणार आहे, पण साबुदाणा 8-9 तास चांगला भिजावा म्हणून मी आदल्या दिवशी रात्रीच साबुदाणा भिजायला ठेवते. आता साबुदाणा भिजायला घालायचा, पण त्या अगोदर भरपूर पाणी घालून 2 वेळा तो स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्याच्यातली पावडर असेल तर ती निघून जाईल. साबुदाणा धुवून पाणी नितळून घेतलंय. आता तो भिजायला घालायचा. साबुदाणा भिजण्यासाठी त्यात पाणी घालताना तो भिजून 1/2 इंच पाणी वर राहील इतपतच पाणी घालायचं, म्हणजे तो बरोबर छान भिजतो. हे असं तिरकं करून दाखवते. थोडंसंच 1/2 इंच पाणी वर राहतंय. आता भांड्यावर झाकण ठेवून रात्रभर तो भिजायला ठेवायचा. साबुदाणा पापड्यासाठी आपण रात्री साबुदाणा भिजायला घातला होता. झाकण काढून साबुदाणा कसा भिजलाय ते बघू. हे एकदम मोकळा मोकळा भिजलाय. आणि दाबून पण बघू, एकदम छान भिजलेला आहे. आता हा साबुदाणा सुरुवातीला चमच्याने मोकळा करून घ्यायचा, म्हणजे शिजायला घालायच्या वेळेला आपल्याला पटकन पाण्यामध्ये घालता येतं. साबुदाणा शिजवण्यासाठी इथं मी जाड मोठा कुकर घेतलाय. त्यामध्ये साबुदाणा मोजून घेतलेल्या ग्लासनी पाणी मोजून घ्यायचं. सुरुवातीला कुकरमध्ये 2 ग्लास साबुदाण्यासाठी 6 ग्लास पाणी घेते. हा पहिला ग्लास, हा दुसरा ग्लास, हा तिसरा ग्लास, हा चौथा ग्लास, हा 5वा ग्लास आणि हा शेवटचा 6वा ग्लास. अजून आपल्याला 2 ग्लास पाणी लागणार आहे. ते वेगळ्या पातेल्यात तापवून घ्यायचं. हा 1 ग्लास, हा दुसरा ग्लास, म्हणजे 1 ग्लास साबुदाण्यासाठी आपल्याला एकूण 4 ग्लास पाणी लागणार आहे. साबुदाणा शिजवण्यासाठी मोठ्या गॅसवर कुकर ठेवला आहे. पाण्याला उकळी आणायची. पाण्याला लवकर उकळी यावी म्हणून त्याच्यावर झाकण ठेवले. 5 मिनिटं झालेत. झाकण काढू. पाण्याला उकळी आली. आता सुरुवातीला त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. इथं मी अंदाजे 2 टीस्पून मीठ घातले. हे बरोबर होतं, पण तुम्ही एकदम कमी मीठ खात असाल तर 1.5 टीस्पून मीठही पुरेसं होतं. या वाळवणाच्या पदार्थांना मीठ थोडं बेतानंच टाकायचं, कारण वाळल्यानंतर ते खारट होतात. आता गॅस बारीक करून लगेचच त्यामध्ये मोकळा केलेला साबुदाणा टाकायचा. साबुदाणा टाकून झालाय. आता परत गॅस मोठा करायचा आणि पळीने हलवून घ्यायचं. सुरुवातीला हा साबुदाणा खाली बसलेला असतो. तो जसजसा शिजत येईल तसा तो वर येतो. हळूहळू तो वर यायला लागलाय. 5 मिनिटं साबुदाणा एकसारखा हलवत शिजवून घेतलाय. त्याचा सुरुवातीचा पांढरा रंग बदलून तो पारदर्शक दिसायला लागलाय आणि घट्ट पण झालाय. त्यामध्ये दुसऱ्या गॅसवर पातेल्यात 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते घालायचं. हे सगळं पाणी त्यामध्ये घालायचं आणि पळीने हलवून परत एक उकळी आणायची. हे 2-3 मिनिटं झाले. मिश्रणाला उकळी आली आणि कन्सिस्टन्सी पण बरोबर झाली. हे आत्ता जरी पातळ दिसत असलं तरी जसजसं थंड होत जाईल तसं ते घट्ट होत जातं. हे साबुदाणा पळी पापडाचं मिश्रण पापड्या घालण्यासाठी तयार झाले. ते लवकर थंड होण्यासाठी दुसऱ्या पातेल्यात निम्म ओतून घेतलंय. ते पळीने एकसारखं हलवून घ्यायचं, म्हणजे ते कोमट होईल. पापड्या मी प्लॅस्टिक पेपरवर घालणार आहे. त्यामुळं मिश्रण एकदम गरम असताना घातलं तर प्लॅस्टिक वितळेल, म्हणून मिश्रणाची वाफ जाऊन द्यायची आणि ते थोडं कोमट झाल्यावरच पापड्या घालायच्या त्याच्यावर. पापडे मी टेरेसवर घालणार आहे. त्यासाठी खाली बेडशीट अंथरून वर प्लॅस्टिक अंथरले आणि त्याच्यावर आता ह्या पापड्या घालायला सुरुवात करायची. मिश्रण आपलं कोमट झाले. टाकलं की ते मनाने पसरतंय. हे पहा,
अगदी सहज पापड्या घालता येतात. याचप्रमाणे सगळ्या पापड्या मी घालून घेते. या बघा, सगळ्या पापड्या घालून झालेत. या आत्ता जरी जाड दिसत असले तरी वाळल्यानंतर त्या पातळ होतील. पापड्या घालून झाल्यावर 3 तास उन्हात थोड्या सुकू दिल्या आणि नंतर मग ओढणीने झाकून ठेवल्या. त्यामुळे धूळ कचरा आतमध्ये जात नाही. पापड्या ओढणीने झाकूनच 3 दिवस कडक उन्हात वाळवून घेतलेत. ते चांगले वाळलेत. वाळलेल्या पापड्या घरात आणलेत. अर्धा किलो साबुदाण्यापासून एवढ्या पापड्या झालेत. आता या पापड्या वाळल्यानंतर कशा दिसतात त्या बघू. घालताना जाड दिसत असले तरी आता पातळ झालेत आणि अगदी ट्रान्सपरंट झालेत. अजून एक पापडी दाखवते. हे अगदी बोटं दिसत आहेत, एवढं ट्रान्सपरंट झालेत. आता तळून बघू. मीडियम गॅसवर तेल कडक तापून घेतलं आहे. त्यामध्ये पापडी सोडली आणि झाऱ्याने दाबून तिला फुलवून घ्यायची आणि तिरकी करून तेल नितळून मग काढायची. हे तळल्यानंतर अगदी पांढरी शुभ्र पापडी दिसते. अजून एक तळून दाखवते. झाऱ्याने दाबत फुलवून घ्यायची आणि तेल तिरकी करून तेल नितळून घ्यायचं. याचप्रमाणे उरलेल्या पापड्या तळून घेते. हे साबुदाणा पापड तळून झालेत. हे घालताना जाड होते, वाळल्यानंतर एकदम पातळ झाले आणि तळून परत थोडेसे जाड झालेत. आता आपण तळल्यानंतर पापड किती फुललाय ते बघू. हे बघा, दुप्पट तिप्पट फुललाय. आता पापड खायला किती कुरकुरीत झालाय ते बघू. हातात मोडून बघू. हे बघा, पटकन चुराव होतोय आणि तेलकट तर अजिबात झाले नाही. दिसायला पांढरे शुभ्र, हलके फुलके, तोंडात विरघळणारे आणि खायलाही तेवढे स्वादिष्ट हे साबुदाणा पळी पापड आपण उपवासाला तर तळून खातोच, पण एरवीला पण अधूनमधून तळून खायला खूप भारी लागतात. कधी संपतील ते कळणार पण नाही. आणि हो, तुम्ही जर माझा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला हा साबुदाणा पळी पापडाचा व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. परत भेटू नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.